नमस्कार, मी अनिकेत जोशी. नवराष्ट्राच्या हार प्रहार या नव्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. हा विषय राजकीय आहे, त्याचबरोबर हा आर्थिक विषय देखील आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे खरं तर एक चांगले गृहस्थ आहेत. त्यांचं बोलणं हे वेडवाकडं किंवा मुद्दा सोडून असं कधीच नसतं. ते माझे चांगले मित्र आहेत, पण तरी त्यांनी आता एक असा विषय उपस्थित केला आहे की त्याच्यावर बोलणं भाग आहे असं मला वाटतं. काँग्रेसचं गांधी भवन नावाचं एक कार्यालय होतं मंत्रालयाच्या समोर. त्या कार्यालयाची जागा ही राज्य शासनानं परस्पर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विकली आणि ते विकत असताना पक्षाची फसवणूक केली अशा प्रकारचा एक आरोप सावंत यांनी केलेला आहे. आणि ही जागा परत मिळवण्यासाठी आम्ही आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असं देखील सावंत म्हणाले आहेत. खरं तर हा सगळा जो विषय आहे हा फक्त गांधी भवनच्या एका कार्यालयाचा नाही. नरिमन पॉइंटला मंत्रालयाच्या समोरच्या बाजूला जो फ्री प्रेस मार्ग आहे त्याच्यावरती एक मोठी जागा राज्य शासनाची होती, महसूल खात्याची होती. स्टेट बँकेच्या समोर आणि पलीकडे मनोरा आमदार निवास आहे त्याच्या मधली जागा म्हणजे जवळजवळ ती 4-4.5 एकर इतकी जागा आहे. त्या जागेमध्ये पूर्वी जसं काँग्रेसचं गांधी भवन हे एक कार्यालय होतं, ती एक शेड होती, पत्र्याची शेड बनवलेली, पक्क बांधकाम होतं. पण ती हाऊसिंग बोर्डाने वेगवेगळ्या मुंबईतल्या काही ठिकाणी अशा शेड्स तयार केल्या होत्या, त्यातली ती शेड होती. याला विधान भवन बॅरॅक असं नाव होतं आणि त्या बॅरॅक अनेक होत्या. एका बॅरॅकमध्ये काँग्रेसचं कार्यालय होतं, त्याचं गांधी भवन असं नाव काँग्रेसने ठेवलं होतं. त्याच्या बाहेर मुंबईतल्या लोकांना आता आठवत असेल की एक सुंदर इडली मिळण्याचं ठिकाण वसंत विहार या नावाचं होतं आणि ते वसंतदादा पाटील यांच्याशी निगडीत असं ते नाव आहे. वसंतदादांच्याकडे त्यांचे यशवंत हप्पे नावाचे खूप जुने सहकारी होते, अनेकांना ते माहिती असतील. ते नंतर काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे सरचिटणीस देखील झाले होते, उपाध्यक्ष मला वाटतं होते. त्या वसंत हप्पे यांना वसंतदादा पाटील यांच्या नावाने किंवा त्यांच्यासाठी त्यांची आठवण म्हणून एक त्या ठिकाणी एक स्टॉल, फूड स्टॉल चालवण्याची जागा ही हप्पेंना दिली होती. ती त्यांनी अन्य कुठल्या म्हणजे ज्याला म्हणू फूड व्यावसायिकाकडे दिली आणि त्यांनी तिकडे एक छान स्टॉल सुरू केला होता. तिथली इडली आणि ज्यूस हे काँग्रेसच्या गांधी भवनमध्ये अनेक वर्ष अनेक लोकांनी त्याचा उपभोग घेतला असेल. पण या गांधी भवनच्या मागच्या बाजूला, म्हणजे त्या बॅरॅकचं नाव त्यांनी गांधी भवन ठेवलं होतं, त्याच्या मागच्या बाजूला अनेक शासकीय कार्यालय होती. म्हणजे तिथे लोकराज्याचं एक कार्यालय होतं, तिथे अर्थ विभागाच्या अकाउंट्स विभागाची कार्यालय होती. त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष असेल, समाजवादी पार्टी असेल, अशी अनेक पक्षांची कार्यालय त्या बॅरॅक्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होती. राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा स्थापन झाली तेव्हा त्यांना देखील तिथेच अर्थ खात्याची काही जागा रिकामी होती, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी भवन या नावानं त्यांनी त्यांचं कार्यालय सुरू केलं. आता अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रमुख नेते आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. परंतु त्यांच्याकडे सुरुवातीपासून पक्षाचा संपूर्ण कारभार असा नव्हता. त्यांच्याकडे जेव्हा याचा पक्षाचा कारभार आला साधारण 2009 या सुमारास, तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचं जे कार्यालय आहे त्याचं स्वरूप हे पूर्णतः पालटून टाकलं. एक आधुनिक अशा प्रकारचं कार्यालय त्यांनी निर्माण केलं. AC रूम्स, चांगला हॉल, चांगल्या सुविधा आणि त्याचबरोबर त्यांना शक्य असेल कदाचित सरकारला अर्थ खात्याला ती जागा नको असेल, पण त्यांची जागा तिकडे वाढली आणि त्यांना मोठं कार्यालय त्यांना मिळालं. अशा प्रकारे सर्व पक्षांची कार्यालय त्या जागेत होती. परंतु मुंबईच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी अशी मेट्रो रेल ही कुलाबा ते सिव्ज या मोठ्या पट्ट्यामध्ये तयार करण्याची जेव्हा संकल्पना पुढे आली आणि त्याची सगळी कार्यवाही सुरू झाली, ते 2015च्या सुमारास राज्य सरकारने ह्या सगळ्या पक्षांच्या कार्यालयांच्या जागा रिकाम्या केल्या, कारण त्या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू करायचं होतं. आता आपल्याला कल्पना असेल की ही जी सिप्स ते कुलाबा ही जी रेल्वे आहे ही अंडरग्राऊंड आहे, जमिनीच्या खालून गेलेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये काही महत्त्वाच्या जागी
पूर्णपणे मोठी जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उकरलं गेलं पृष्ठभाग, आणि ती मोठी मशीन्स, ती टनेल बोरिंग मशीन्स मोठी मोठी होती, ती मशीन आतमध्ये उतरवावी लागली. हे काम मोठं होतं आणि त्यासाठी खूप जागा लागली. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या जागा देखील राज्य सरकारने घेतल्या. जसं शिवसेनेचं शिवालय नावाचं कार्यालय देखील त्या एका ह्याच्यात होतं, एका बॅरॅकमध्ये होतं. त्यांना मंत्रालयाच्या समोर एक जे मंत्र्यांचे, राज्यमंत्र्यांचे बंगले आहेत त्यातला एक बंगला त्या काळात दिला गेला. अशा प्रकारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसला देखील एक असाच बंगला मिळाला. सर्व पक्षांची कार्यालयांची व्यवस्था राज्य सरकारने केली. काँग्रेसचा आता जे सामंत सांगतात की आमची जागा होती, त्यांना गांधी भवन याच नावाने त्यांचं एक दुसरं कार्यालय, हे कुलाब्यामध्ये जे MLA हॉस्टेल आहे त्याच्या जवळ परिसरात, म्हणजे रिगल सिनेमा वगैरे या भागामध्ये, टन्ना हाऊस या बिल्डिंगमध्ये खूप मोठं कार्यालय काँग्रेसला राज्य सरकारनं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला देखील एक बेलाड इस्टेट भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी, रिपब्लिकनचे वेगवेगळे गट, अशा सगळ्यांना एक प्रचंड मोठी इमारत ही राज्य सरकारनं उपलब्ध करून दिली. राज्य सरकारच्या ताब्यात असलेली इमारत, त्या ठिकाणी या पक्षांची कार्यालय, म्हणजे त्यांना कुठेही लांब जावं लागलं नाही. मंत्रालयापासून 1 ते 2 किलोमीटर परिसरामध्ये यांना मोठी कार्यालय मिळाली आणि ही सर्व कार्यालय आता त्यांची आहेत आणि ते वापरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या साठी दिलेला हा जो भूखंड होता तो राज्य सरकारच्या मालकीचा होता. राज्य सरकारने त्या ठिकाणी मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो कॉर्पोरेशनला आर्थिक मदत व्हावी या हेतूने तो भूखंड हा व्यापारी वापरासाठी खुला केला. आणि मग भारत सरकारच्या रिझर्व्ह बँकेनं तो भूखंड रीतसर जी काही प्रक्रिया शासकीय स्तरावरती असते ती केल्यानंतर 3,400 कोटी रुपयाला तो भूखंड विकत घेतला. आणि त्या ठिकाणी 4 एकरची ती जागा असल्यामुळं त्या ठिकाणी जवळपास 16 लाख स्क्वेअर फूट इतकं बांधकाम होणार आहे आणि एक मोठं सुंदर रिझर्व्ह बँकेचं कार्यालय त्या ठिकाणी उभं राहणार आहे. काँग्रेस पक्षाचं जर म्हणणं असं असेल की आम्हाला ती जागा मिळावी, तर हे मला असं वाटतं की आपण आपल्याला पचेल त्यापेक्षा अधिक मोठा हिस्सा, मोठा घास आपण मागतो. असं काही करायचं कारण नाही. त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी रिगल सिनेमाजवळ, चांगलं आहे, मोठं आहे. त्यांच्याकडे दादर भागामध्ये खूप मोठी जागा आणि मोठी इमारत आहे. काँग्रेस पक्षाचं आणखीन एक कार्यालय हे VT स्टेशनला, आझाद मैदानाच्या तिथे मुंबई काँग्रेसचं ऑफिस मोठं दिलेलं आहे. म्हणजे कार्यालयांच्या जागा उपलब्ध आहेत, त्या दिलेल्या आहेत. आता आमचं पुनर्वसन पक्षाचं त्याच जागी करा नरिमन पॉइंटला, असं म्हणणं हे थोडंसं असुयुक्तिक होईल, ते योग्य होणार नाही. आणि राज्य सरकारने म्हणजे सावंत म्हणतात त्यात एक तथ्य भाग असा आहे की राज्य सरकारने एक GR काढला होता आणि त्यात हे मान्य केलं होतं की म्हणजे किंवा सांगितलं होतं की या ठिकाणी पुन्हा सर्व पक्षांची कार्यालय मेट्रो कॉर्पोरेशनच मोठी इमारत बांधून त्या ठिकाणी देईल. त्या सगळ्या कार्यालयांसाठी लागणारी जागा ही साधारणपणे 1 लाख स्क्वेअर फूट इतकी रिहॅबिलिटेशनसाठी जागा आत्ता देखील त्या प्रोजेक्टमध्ये ठेवलेली आहे. परंतु रिझर्व्ह बँकेनं किंवा मेट्रो रेल कॉर्पोरेशन जो खुलासा केला आहे आत्ताच, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पुनर्वसनासाठी ठेवलेली जागा देखील रिझर्व्ह बँकेला राज्य सरकारनं योग्य त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून किंवा नियमांची पूर्तता करून दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक नसता वाद हा काँग्रेसला उकरून काढायचा आहे. त्यांच्याकडे जागा आहेत पण आम्हाला अमुकच जागा द्या असं पक्षाने म्हणणं आणि त्यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ आणि रिझर्व्ह बँकेची संभाव्य जी काही मोठी प्रशासकीय इमारत नरिमन पॉइंटला होणार आहे ती थांबवायला कुठेतरी त्यांनी प्रयत्न करणं हे मला वाटतं चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जरूर कळवा आणि अशाच एखाद्या विषयासह परत भेटू. धन्यवाद.